अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसना। जेव्हा येईल आमच्या मानसी, त्यास मी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती। आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोनी। लपवून ठेवली विटेसी, ती दिले पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान दादत याची अभिनाम, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले। समर्थ बोलिले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं। केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रींचा मठ, द्रव्य भौत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या करणी अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलांगी। समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळा हे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, त्याचे आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले की जे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी। पुढे सेवेकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी। दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कफनी जुळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची या प्रिय ब्रह्मचारिणी पाहिली खटपट करुनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। समर्थ ऐशा सम्याची आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चला आणून सत्वर धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेच। श्रींच्या पादुका श्री पडिता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रगडला अज्ञान सविता, अज्ञान गेलेलं याते। धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई जस केली चित्ती, म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लावले। ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून। समर्थ बोलिले तेसी, जे बरे वाटेल आम्हासी, त्याची कुर्या सम्यासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेचे पुरे झाले। ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर। काकूबाईने एकांत कौरिणी मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पीडित स्व असते। परी समर्थ त्यासमी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेची, ती पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार। समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी। अनुसूया तुझी माता, तिज पाची भिक्षा माग आता, अवश्य मोनी तत्वता जनी जवळी पातला। ऐशी बाईनी पाहुणी क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझे हे करणी लोक पवादा कारण। ऐकुनी मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती, ऐके सुखे तुझे गमती, माते आजपासूनी। पुत्राच्या ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोस्वामी होऊन स्वामी भजने रंगले। काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविली। इति श्री स्वामी श्रीत सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गूढा। श्रीरस्तु शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ।